वहिनी वहिनी जान्हवीला म्हणा, एक तर सासर किंवा माहेर, काहीतरी एक निवड. अरे वा, आता लेकीचं माहेर तोडायला निघालात तुम्ही. असलं माहेर तोडलेलंच बरं. अरे नरकात जाल तुम्ही सगळे, नरकात जाल. तुमच्याशी माणुसकीनं वागलो ना, हेच चुकलंय आमचं. वाटलं गावातच आहे माहेर. जाऊ दे, आई वडिलांना भेटू दे. जे सुख आपल्याला नाही मिळालं ते निदान तिला तरी मिळू दे. पण नाही, आमचंच चुकलंय. तिला ना माहेरी पाठवायलाच नको होतं, म्हणजे कळलं असतं. नाव मोठं आणि लक्षण खोटं म्हणतात ना, ते हे. अरे कुठल्या जमान्यात वावरताय तुम्ही? हा, कोण करता हे आता असं? एकदा मुलगी लग्न करून सासरी गेली की तिचं माहेर तुटलं. ती सासरची होते. मग माहेरचा संबंध जेवणातल्या कोशिंबीर इतकाच असतो, असला पाहिजे. हे सगळं तुम्हाला नाही का लागलं? बेबी आत्या, नाही का लागली? बेबी आत्या, बेबी आत्या, बेबी आत्या. कुठल्या तोंडानं तुम्ही बोलताय हे? लोकांकडे तुम्ही एक बोट दाखवता ना, तेव्हा उरलेली 4 बोट स्वतःकडे असतात. हसू नका हो तुम्ही, हसू नका. बरोबर बोलतीये ती. हो, तुम्हाला पटतंय त्यांचं? तुम्ही का बाजू घेताय त्यांची? तुम्हालाही लागू होते. बहिणीच्या सासरी घुशीसारख्या घुसून बसलाय तुम्ही. तुमचं नाही कशाला उगीच मोठ्या मोठ्या बाता शिकवता तुम्ही? लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडा पाषाण. दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, तसला करंटेपणा करताय तुम्ही. अरे माझी मुलगी सुख देते तुम्हाला, पण तुम्हाला सुख नकोय. तुम्ही ते सुख लाथाडताय. अरे म्हणूनच या घरात ना मूलबाळ, ना मूलबाळ, ना मूलबाळ, ना मूलबाळ, ना मूलबाळ.
काय झालंय? जान्हवी, आत्ताच्या आत्ता ह्यांना घेऊन इथून निघून जा. आई, आई नको म्हणूच मला. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. खूप खूप त्रास होतोय ग मला. येतोय. मराठीत सांगितलेलं कळलं नाही? ओके, मग आता इंग्रजीत सांगते. गेट आउट. मोठी आई, आउट. काय झालंय? चानू, तू त्रास करून घेऊ नकोस. चल. नाही आई, पण चानू, इथे थांबण्यात आता काही अर्थ नाहीये. चाल चल पिंट्या, चाल. आई, तू त्यांना काही बोलली नव्हतीस ना? अगं काय बोलतेस तू जानू? अगं तूच तर पाहिलंस ना, त्याच बोलत होत्या उलट लगाम नसल्यासारख्या. पिंट्या ही काही बोलली का रे? तुम्ही माझ्यावर ना विश्वासच ठेवू नका. पिंट्या, बाबा, ताई जेव्हा फोनवर बोलायला बाहेर गेली तेव्हा मी हात जोडून माफी मागितली त्यांच्याकडे. त्यांना सांगितलं माझं चुकलं, मला माफ करा. पण बाबा, त्यांनी मला निघून जा म्हणून सांगितलं. म्हणाल्या चालता हो. आणि त्यावर आई थोडी झालं तुमचं समाधान? उलट त्यांनीच मला काय काय ऐकवलं. मला म्हणाल्या तुमचं घराणं म्हणजे अगदी गटार आहे, तुमच्या मुलीला काही संस्कार नाहीयेत. त्या मला म्हणाल्या नाही लग्न झाल्यानंतर मुलीने माहेरी राहायचं असतं का?
माझ्या ना इतकं तोंडात आलेलं ना की बेबी आत्या निदान तुम्ही तरी हे असं बोलू नका. तुम्हाला सांगते मी माझे कान डोळे तोंड अगदी बंद करून घेतलं होतं आणि ते सगळं ऐकून घेतलं. आई तू असं बोलली नाहीस ना. अगं चनू मला काही वेड लागलंय का ग? तुझी परिस्थिती काय आहे मला काही कळत नाही का? अगं आयुष्य काढायचंय तुला तिथे, मी अशी कशी बोलेन? पण एक सांगू का, म्हणजे माझं चुकत असेल ना तर अगदी चपलेने मारा मला. पण मला असं वाटतं त्यांना जानूला नांदवायचं नाहीये. उगाच मूर्खासारखं बोलू नकोस कला. असं काही नाहीये. हे बघा मला उडवून लावून काही उपयोग आहे का? आणि आज ना उद्या असा प्रसंग आला तर आपली तयारी पण असायला हवी ना. काळाची पावलं ओळखून चालण्यातच शहाणपण आहे. कला असं काही नाहीये, असं काही मी होऊ देणार नाहीये. काही एवढं मोठं झालेलं नाही. 4 शब्द बोलले असतील, मोठी माणसं आहेत म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कोणी बोललं म्हणून काही भोकं पडत नाहीत आपल्या अंगाला. अहो बोलण्यापर्यंत असेल तर ठीक आहे, पण त्यांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज येत नाही ना आपल्याला. आणि तुम्हाला सांगते जे काही चाललंय ना ते काही मला बरोबर दिसत नाहीये. नाही तसं काहीच नाही होणार. तसं असूच शकत नाही, माझा ठाम विश्वास आहे. अगं ठाम विश्वास तुला पिंट्याला तिथे न्यायच्या अगोदरपर्यंत होताच. काय झालं सांग ना. त्या बेबीने दाखवलेस ना आपले रंग. हो सगळ्या जणी एकदम अंगावरच आलं तर केवढा राग आला होता मला. पण काय करणार, देवाने मूल दिलंय चांगलं पदरात, पण करंटेपणा ना, म्हणूनच ह्यांचे संसार टिकत नाहीत. आई प्लीज असं नको ना बोलूस. कला आता पास. माझं तोंड बंद करून काय होणार आहे? आपण जे करतो ना ते सगळं आपल्याला इथेच भोगावं लागतं. देव बघतोय ना, म्हणूनच त्यांच्या घरातल्या बायका सगळ्या कशा अतृप्त आहेत. म्हणून एकीलाही धड समाधान नाहीये. पैसा आहे पण समाधान आहे का? नाहीये आपल्याकडे पैसा, गरीब आहोत आपण, पण आपलं मन मोठं आहे. नुसता पैसा असून तो काही चाटायचंय? आई आई ताई जनू ताई काय ताई काय जानू ए बा काय होतंय? आई ग जानू जानू ग काय होतंय तुला? हे बाळा काय होतंय? कुठे दुखतंय तुला? आई खूप पोट दुखतंय, म्हणजे ओटी पोटात कुठे खूप दुखतंय. पोटी पोटात? आई प्लीज लवकर डॉक्टरला फोन कर. हो ताई ताई वाटेल बरं ताई. अरे देवा. येत आहेत बाळा. हो भला हो. त्यांच्या घरी जाऊन आली ना की हे असं सुरू होतं जानूचं. बाळाला गिळतील ना तेव्हा शांत होतील त्या. आई ग ताई ताई हो अगं हो वाटेल बरं तू थांब. आई गेले ना डॉक्टर. काय झालं श्री? तुझा विश्वास बसत नाहीये का? नाही ग, तुम्ही सगळ्याजणी सांगताय म्हणजे खरं असलंच पाहिजे. पण माझा या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये ना की एखादी आई असं कसं वागू शकते. त्या दोघी आता घर सोडून जायचं म्हणून सामान बांधतायत. त्यांना कसं समजावायचं रे? आता ना पाणी डोक्यावरून चाललंय. श्री तूच बोल त्या दोघींशी बाबा, नाहीतर ते ऐकणार नाहीत. नाही त्यांच्याशी तर मी बोलेनच, पण त्याआधी मला जान्हवीशी बोलायला हवं. युद्ध पातळीवर. ताई कसं वाटतंय आता? आता तुम्हीच बोला तरच काहीतरी होईल. मी ना हात टेकले या मुलीपुढे. आई होणं अगदी सोपं वाटतंय तिला. आता कसं वाटतंय जान्हवी? बरं आहे आता. तुला मूल नकोय का? हवंय का? म्हणजे जर तुला मूल नको असेल
तर तशी विशेष उपाययोजना आहे, पण रोज असं तिळतिळ करून नको मारू त्या जीवाला. तुझं जर हे सासर प्रकरण थांबलं नाही तर त्याचा तुझ्या बाळावर गंभीर परिणाम होईल, असं तुला मागेही मी सांगितलं होतं. आय एम सॉरी डॉक्टर. अगं मला सॉरी म्हणून काय होणार आहे? चुकलं माझं. एक डॉक्टर म्हणून तुला अलर्ट करणं माझं कर्तव्य आहे. कारण आणखीन एकदा तरी हे असं घडलं तर माझ्या हातात काही उरणार नाही तुझ्या बाळासाठी करण्यासारखं. मग देवावरच हवाला सोडावा लागेल. आय एम सॉरी. हे बघ, तू रडू नकोस, पण तुझ्या स्ट्रेसचा गंभीर परिणाम तुझ्या बाळावर होतोय. हे जर थांबलं नाही तर एकतर तू तुझ्या बाळाला गमावशील किंवा आयुष्यभराचं गंभीर दुखणं त्याला लागेल. ह्यातलं काहीही झालं तरी नुकसान बाळाचंच आहे. हे बघ, आता तुझ्यासाठी कुठलंही नातं महत्वाचं नाहीये. महत्वाचं आहे तुझं बाळ. तू त्याची काळजी घे आणि बाळासाठी काही दिवस नको बोलू सासरच्यांशी. सगळं विसरून जा, शांत राहा, आनंदी राहा, चांगलं खा पी, तर काहीतरी होईल. आणि तुम्ही तिच्याकडे लक्ष द्या. तिला स्ट्रेस पासून आणि स्ट्रेस देणाऱ्यांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवा. येते मी. टेक केअर. ऐकलंस ना काय म्हणाले डॉक्टर ते? कला, हे काय चाललंय तुम्हा दोघींचं? हा काय वेडेपणा आहे? काय वेडेपणा आणि काय शहाणपणा श्री. इतकी वर्ष तुमच्या घरात आश्रित म्हणून राहिले ना, तोच वेडेपणा होता माझा. अगं पण आजपर्यंत असं कोणी काही म्हणालंय का? कधी कोणाला असं काही वाटलंय का? पण आता वाटतंय ना. प्लीज मला अडवू नको श्री. सरे 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 ऐक, बॅग ठेवा ती खाली. अरे काय चाललंय तुमच्या दोघींचं? तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ कुठे जाणार आहात? कुठेही जाऊ, काहीही करू, पण यापुढे आम्हाला कोणी आश्रित म्हणायला नको. कोणी म्हणत नाहीये तुम्हाला आश्रित. शब्दाने नाही म्हटलं तरी अर्थ तोच असतो इंदू वहिनी. आपण बोलूया आता. श्री पण आहे, आपण शांतपणे बोलूया ना. तुम्ही बॅग ठेवा, बॅग ठेवा. आपण बोलूया ना. असं तडकाफडकी काय निघून चाललात तुम्ही? मग काय करू इंदू वहिनी? कुणाकुणाचं काय काय ऐकून घ्यायचं? कुणी यावं आणि डोक्यावर टपली मारावी? आम्ही काय रस्त्यावर पडलेलो आहोत का? मागे सुद्धा एकदा असंच बोलले होते त्या मला. अगं पण कोण आहेत त्या? त्यांचं बोलणं एवढं मनावर काय घेताय तुम्ही? इंदू वहिनी, तोंड त्यांचं होतं, पण कुणाच्या तरी मनात हा विचार आलाच असेल ना कधीतरी. बेबी आत्या, अगं हे असले कोणाच्याही डोक्यात घाणेरडे विचार येत नाहीत. आणि कुणीतरी काहीतरी बाहेरचं बोलतं म्हणून त्याचं काय टेन्शन घेतेस तू इतकं? कुणीतरी बाहेरचं नाही, तुझ्या सासूच्या तोंडची वाक्य आहे ती. आम्हाला ना माहेर ना सासर, आम्ही खुशीसारख्या घुसलो तुमच्या घरात असं म्हणाल्या. मी तर खरंच परकीच आहे, पण हा परकेपणा न मी कधी मानला ना तुम्ही. पण आज तुझ्या बायकोच्या आईने एका वाक्यात मला माझी जागा दाखवून दिली रे. आता अजून अपमान सहन करायची ताकद नाहीये आमच्यात श्री. आम्हाला हाऊस नव्हती रे इथे आयुष्यभर राहायची. हो ना, आवडलं असतं आम्हालाही आमचा संसार थाटायला, पण नाही जमलं, नाही झालं. पण म्हणून आश्रित होतो का रे आम्ही? आयत्या घरात घरोबा केलाय आम्ही. पास आता, पुरे झालं, सोडा आम्हाला. चल ग सरे. अगं पण त्या असं काहीतरी म्हणाला, याची शिक्षा तू आम्हाला का देतेस? याची शिक्षा तुम्ही मला का देताय? आईकडे बघा ना, तिचा काय दोष आहे? आमचा काय दोष आहे? दोष कुणाचाच नाहीये श्री.
पण शिक्षा मात्र आम्हीच भोगतोय. अगं सरुमावशी, पण आई आजीला काय वाटेल? त्यांना सांग मी वधूवर सूचक मंडळाच्या कामासाठी पुण्याला गेले. त्यांचा निरोप घ्यायची हिंमत नाहीये माझ्यात.